कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन प्लीज समजून घे ना यार, आई पण बाहेर आहे, मला नाही येता येणार आता बाहेर। हे बघ तो तुझा प्रश्न आहे, तुला जमत असेल तर सांग, नाहीतर मी येतो आतमध्ये। चंदन चंदन प्लीज प्लीज समजून घे, मला नाही येता येणार। दिव्या आले। मी काय म्हणते, आपण जरा गॅरेज मध्ये जाऊन बघून येऊया का? तू थांब, मी पाहून येते। नाही नाही, एवढ्या रात्री एकटीने नको, मी पण येते तुझ्यासोबत, चल। नाही अगं, एवढं काही नाही, मी पण नाही जात, मी समोरच्या त्या पिंट्याला पाठवते, तू जाऊन झोप। नाही ग, शिवाने येईपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही, मी थांबते इथेच। आई हे बघ, तू शांत हो, काळजी करू नकोस, तू जाऊन आराम कर। अगं नाही, मी थांबते, ऐक माझं, तू पडलीस ना की तुला बरं वाटेल, जा पड। काय रे, शांत का? काय आलं? शिवा, पिंट्या शेट आलं होतं। हा मग त्याच्याशी तर सगळं बोलणं झालंय, मग का काय आलं? तो बोलत होता की त्याला सगळे पैसे एकत्र पाहिजेत। काय? अगं शिवा, आम्ही सांगत होतो, तो ऐकतच नव्हता। तुला काय गरज होती त्याच्याकडे गॅरेज गहाण ठेवायची? अरे पण गॅरेज गहाण ठेवताना मी पैसे हप्त्याने फेडीने त्याला सांगितलं होतं तोंडावर, आणि असंच बोलणं झालं होतं आमचं। हो, पण तो बोलून गेला की सगळे पैसे एकत्र पाहिजेत, नाहीतर गॅरेजवर कब्जा करेन म्हणून। अरे असं कसं असेल? मला सांगा, किती दिवसाची मुदत दिली त्याने? फक्त 10 दिवसाची। फोन दे मला तुझा। हॅलो, मिनिटासाठी काय बोलतायत पोरं? नाही नाही, मला सांगा, आपलं आधी बोलणं झालं होतं ना, एका फटक्यात एवढे पैसे कसे द्यायचे मी? काय बोलताय तुम्ही? जबान नावाची काही चीज आहे की नाही? हा नाही, कुठून आणायचे मी पैसे, सांगा मला। हॅलो हॅलो हॅलो, 76 समोर आला ना, ह्याला बघून घेईन मी, तोंडावर फोन कट करतो। 10 दिवसात 3 लाख रुपये कुठून आणायचे मी? झाड लावलंय काय तर आता? ए शिवा, तू शांत व्हा, मुद्दाम करतोय तो। शिवा, आता काय करणार? पैसे नाही दिले तर तो गॅरेज विकेल। मला भीती वाटायला लागली, काय होणार आपलं? नाही नाही, मी हे गॅरेज नाही जाऊ देऊ शकत, आपल्या पप्पाचं गॅरेज आहे ते। हो, ते वाचवण्यासाठी शिवा काही पण करेल। मी त्या पिंट्या शेटला बघितला असता, पण आपल्या गॅरेजचा प्रश्न आहे, ते आधी आपण पैसे देऊन टाकूया त्याचे, मग बघू काय करायचं ते। हा पण शिवा, एवढे पैसे कसे मॅनेज करणार आहेस तू? हा, तू मूर्ख आहेस का चंदन? तुला सांगितलं ना परत जा। दिव्या दिव्या प्लीज मला समजून घे, मला काय म्हणायचं ते ऐकून तर घे प्लीज। अरे काय समजून घेऊ, माझं लग्न ठरलंय चंदन, तरी मी इतक्या रात्री तुझ्याशी ते एकटी बोलते। तू जर तुझ्या घरच्यांशी बोलणार असशील तर तू आत्ता बोल, नाहीतर प्लीज मला असा त्रास देऊ नकोस। कांताबाई, हे बघा, सॉरी, मी तुम्हाला असा अर्जंट फोन केला आणि मी इथे तुमच्या घरी निघून आले, पण काय ना, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे। हो हो, अगं पण असं झालंय तरी काय?
कांताबाई मला 3 लाख रुपये हवे. काय एवढे? हो. माझ्याकडे एवढे पैसे नाहीये. मग किती आहेत? हे बघा, जेवढे असतील तेवढे द्या ना. कांताबाई ऐका ना, मी खूप मोठ्या अडचणीत आहे. मला खरंच खूप गरज आहे. हे बघ शिवा, तू मला मागेही विचारलं होतंस, तेव्हाही मी तुला तेच सांगितलं आणि आताही मी तुला तेच सांगतोय. अगं खरंच माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. कांताबाई ऐका ना, हे बघा, माझ्या पप्पाचं गॅरेज विकलं जाईल. हे बघा कांताबाई, तुम्ही आता मला मदत केली ना, मी आयुष्यभर ही मदत लक्षात ठेवीन. खरंच सांगते. पण प्लीज प्लीज मला आता मदत करा. खरंच सांगते, प्लीज. ठीक आहे शिवा, तू हात वगैरे नको जोडूस. मी तुला फक्त 1 लाखाची मदत करू शकतो. मला चालेल कांताबाई, खरंच चालेल. बाकीचे मी सगळे मॅनेज करते. पण तुम्ही द्या. हा ठीक आहे, मी येतोच. शिवा, मला माहित आहे की तुझ्यासाठी तुझ्या पप्पांचं गॅरेज किती महत्वाचं आहे. पण तू काळजी करू नकोस, सगळं काय नीट होईल. आणि तुझ्यासाठी तर सगळं काय शक्य आहे. थँक्यू कांताबाई. मी येते. हा, सॉरी परत एकदा. इट्स ओके. दिव्या, अगं तू शिवानीला बघायला कोणाला तरी पाठवणार होतीस, पाठवलंस? थांब नाही जरा, पाठवलंय मी त्याला. अगं थांब जरा, काय थांब जरा. एवढा उशीर झाला तरी अजून हिचा पत्ता नाहीये. तू झोप नाही, ती येईल यायचं तेव्हा. आणि तिचं काही आजचं आहे का? नेहमीच आहे. दिव्या बहीण आहे ती तुझी, जरा तरी बरं बोल. आणि तुला झोप आली असेल ना तर तू जाऊन झोप, मी बघते काय करायचं ते. हा, मी जाऊन झोपणार आहे. तुला झोपायचंय तर झोप, नाही तर नको झोपू. अगं आली वाटतं ही, बघतेच आता हिला. काय ग, किती उशीर? ही वेळ आहे घरी यायची? किती वाट बघायची तुझी? अग फोन पण घरी विसरून गेलीस तू. अगं काय आरडाओरडा करते? लोक ऐकतील ना, रात्र झालीये. ऐकलं तर ऐकू दे. आई, तूच मला बाहेर जायला सांगितलंस ना, मग ते टूल्स ठेवायला मी गॅरेज मध्ये गेली. नाही, तुला ना रात्री बाहेर पाठवून मीच चूक केली. पाठवायलाच नको होतं तुला. तुला ना एक कारणच लागतात. अजिबात ऐकत नाहीस तू माझं. त्या दिवशी पण ते होळीमधनं जळता नारळ काढायची काय गरज होती? कशाला हिरोगिरी करायची? आणि तो शहाणपणा अंगात. आई, केवढी एनर्जी आहे का तुझ्यात? आता मी आले तर जरा शांत हो ना. शांत हो काय शांत हो? आधीच डोक्याला ताप काय कमी आहेत? तर काय झालं? दिव्याच्या सासरच्यांनी बोलावलंय. अच्छा, म्हणून चिडचिड चालली आहे. तर काय झालं आई? काय झालं? दिव्याच्या लग्नासाठी उद्या दागिन्यांची घडणावळ करायची, म्हणून तिच्या सासरच्यांनी बोलावलंय. 3 लाख रुपये पण पुरेसे नाहीये. अजून थोडे पैसे असते ना तर कुठून आणायचे एवढे पैसे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.